जाण्यापेक्षा या अगोदर आपण सावध व्हायचं, म्हणजे हरिनाम केला पाहिजे. असं का? नेहमी हरिपाठ म्हणला पाहिजे, बरोबर. भजन पूजन म्हणलं पाहिजे. बरोबर. तेव्हा आपला हा पिंजरा मातीत जाणार नाही. मातीत तर जाणारच आहे, पण चांगल्या रीतीने जाईल. असं का? त्यासाठी मी दरवर्षी वाऱ्या करतो. कशाच्या वाऱ्या करतो का? वारी? म्हणजे असं का? पंढरीची वारी, शेगावची वारी. मला वाटलं दरवर्षी तू लोकांची वावर करतो. वावर गिरं नाही बाबा. असं का? मी वावर करतो आहे. नाही नाही, हरिनाम करत करत मी शेगावला पायी जातो. असं का? पंढरपूरला पायी जातो. हा. दरवर्षी जातो हा. दिंडीमध्ये. बरोबर आहे. घरातून एकटाच जातो. हा. पण यावर्षी काय झालं? काय झालं? आमच्या घरचे म्हणजे कोण? हा. माझी पत्नी मला काय म्हणायची, हा. कारभारी दरवर्षी तुम्ही एकटीच वारीमध्ये जाता हा. आणि मला घरीच ठेवता. अरे अरे अरे. हा, या वर्षी मी येणार तुमच्या सोबत. बरोबर. म्हटलं नाही, तू घरीच राह. आपली गरिबीची परिस्थिती आहे, आपल्या घरी बकऱ्या आहे, बैल आहे, लहान लहान मुलं आहे, त्यांचा सांभाळ कोण करत? बरोबर. नाही म्हणे, मी घरी राहणार नाही, मी येणार म्हणजे येणार. बायकोचा हट्ट निराळा नाही ऐकाव तर. बरोबर आहे. ऐका कारण हा तुमचा संसाराचा गाडा हा, आहे. हा. या गाड्याला दोन्ही चाक सारखे असले तर गाडा बराबर चालतो, शेवटपर्यंत जाईल. जाईल. एक चाक जर लाकडी आणि एक चाक जर आपलं लोखंडी असलं, हो, हो. तुम्ही मेळ बसाल का? नाही बसत. लाकडी कवा मोडल का फार कधी वेळ सांगितलं जात सांगताच येत नाही. त्यासाठी दोन्ही लाकडं कशी पाहिजे, दोन्ही चाक कशी दोन्ही पाहिजे? सारखीच पाहिजे. चांगलेच पाहिजे. हा, हा. आहे की नाही? म्हणून आमची घरचे बायकोला म्हणजे- नवऱ्यात साथ पाहिजे, नवऱ्याने बायकोची साथ पाहिजे. असे दोघांमुळे हा संसार चालतोय. बायकोचा नवऱ्यावर विश्वास पाहिजे आणि नवऱ्याचा बायकोवर विश्वास पाहिजे. दोघांचा एकमेकावर विश्वास संसार पाहिजे. प्रमाण चालतो. हो, हो. एकदा काय झालं बाय, काय झालं? एका गावची गोष्ट सांगतो. हो, हो. आता ती बाई माणसाची गोष्ट, मी बाई किती बेकार आहे, माणूस किती हुशार हो, आहे हो. हे तुला सांगायचं. बरोबर. बाई म्हणती, अहो मी माहेरी जाऊन येते, तोपर्यंत तुम्ही आपलं घर सोडून कोणाच्या तिथे जायचं नाही. जायचं नाही. म्हणजे बिनविश्वाची बायको की नाही. हो, हो. हा. मग ती म्हणजे बरोबर काही गोर नाही. मग ही लगे गावाला चालले गेली माहेराला. हो, हो. मग तिथून जात नाही. लगेच संध्याकाळी फोन केला, म्हणजे तुम्ही कुठे? म्हणे घरीच आहे. म्हणे नक्की? म्हणे हा. आपलं घरातलं मिक्सर चालू करा बरं. तर त्यानं बटन दाबलं, कुर्र. हा चालूच आहे, चालू आहे. हा घरीच आहे, घरीच आहे, घरीच हा, आहे. घरीच. म्हणजे किती बिनी सोयी. मग दुसऱ्या दिवशी याव कोणी, दुसऱ्याची आली नाही. हा. पण ती शोधत नाही. बर. नवरा घरी आहे का? आपल्या घरी भात खातो, दुसऱ्याच्या घरी शेवाया खातो. हा, हा. पुन्हा म्हणते, को कुठे? म्हणे घरीच आहे. पण नक्की? म्हणे हा. आपल्या घरातलं मिक्सर चालू करा बरं. मग कुर्र. हा घरीच आहे, घरीच घरीच आहे. मग तिसरी ही हा. ती आली माया राहून. हा. पोरगा अंगणात खेळून राहतं, कारण शाळा असल्यामुळे ते काही तिच्या संग गेलं नाही. हा, हा. म्हणे पिंट्या, तो बाप कुठे? म्हणे मा तू गेली ना, तो मागच मा बाप मिक्सर घेऊन जायला कोणाच्या घरी. पताच नाही. तू आली म्हणून मा बाबा आला नाही अजून. बाई किती हुशार असली तरी माणूस लयची, बाई किती छान असली बरी माणूस दीड छान असतो. हा, हा. म्हणून त्यासाठी हा, हा. संसारात चाक चांगले असले तर हा संसार चालतो. बरोबर. एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेलो. हा. कार्यक्रम झाला सकाळी. मग ती बाई म्हणते, भाऊ तुम्ही चहा घ्या, चांगला कार्यक्रम केला. मग चहा घ्यायला गेलो. मग ती बिचारी बाई स्नान करायला बाथरूम मध्ये गेली आणि ती कपडाची टिकली होती ना, हा. कारण कुकून लावत नाही, नाही, नाही. भीतीला लावून दिली. बरोबर. आणि मी बसलो भीतीला रेटून. हा. ती टिकली चिकटली पाठीला. पाठीला. त्या बाईने बिचारा आंघोळ स्नान केलं. हा. लगेच चहा केला, चहा घे पिलो. हा. म्हणलं आता मी धकतो, मला घरी जायचं म्हटलं. गेलो घरी. हा. आता कपडे 2 दिवस धुले, बाहेरच होतो. हा. मग कपडे काढले, बायको दोन जायला दिले कपडे. हो ना, हो ना. आता शर्ट का बायको दोन द्यायला म्हटलं, तिथं टिकली बाहेर मी काय आरती केली असेल का? बर मग काय झालं? थोडं धुतलं का मला? हा. हा? म्हणजे शर्ट तर धुतलं. याच्याकरता कार्यक्रमाला जातो का? याच्याकरता कार्यक्रमाला जातो का? हा. हा, कार्यक्रमाला जातो का? टिकला घरी ठेवतो, टिकलीवालीच घरी आण ना. काही गरज आहे का? माझी काही चुकी होती त्यामध्ये? नाही, नाही. नाही. अजिबात. म्हणून बाईचा माणसावर विश्वास पाहिजे आणि माणसा सुद्धा बाहेर विश्वास पाहिजे. हा. म्हणून बाबा हे तुमचे दोन्ही चाक चांगले असल्यामुळं हा संसार नीट चालणार आहे. आहे का नाही? बरोबर आहे. हा. तसं मी ते एक लाकडात चाक लावलं आणि एक लोखंडात लावलं. असं का? म्हणजे मी एकटाच वारीमध्ये गेलो. असं का? यावर्षी मग पत्नी म्हणाली की तुम्ही एकटे जाऊ नका, हा. मला सोबत यायचं म्हणजे यायचं. बरं. मी तिला म्हटलं तू येऊ नको, आपली गरिबीची परिस्थिती हा, आहे. हा. शेगावला गेल्याच्या नंतर तुम्हाला हे घ्या ते घ्या असं मागत राहायची. हा. आणि नाही, मी तुम्हाला 5 पैशाची तकलीफ देणार नाही, काहीच खर्च करू देणार नाही. म्हणजे असं आपली बायको म्हणे? आपली नाही बाबा, माझी बायको माझीच आणि तुझी म्हणजे तुझीच. मग तुला काय बेकार वाटलं काय? अरे तू बाबा. जर माझ्या घरी पाहुणा आला, हा. आहे की नाही, मग मी का तुझ्या घरी पाहुणा आलो, हा. बरोबर आहे? बरोबर आहे. मग स्वयंपाक व्हायला टाइम आहे बा. तर मग आपण म्हणतो की चला फेरी मारून. मग तू काय म्हणशील? चला पण शेतात जाऊ. हा, हा. मग मला मोठ्यापणाने तू काय सांगशील? काय म्हणशील? ही आपली ही जमीन, ही जमीन आपलीच, ही म्हैस, ही म्हैस आपलीच आहे, ही विहीर, ही विहीर आपलीच आहे, आहे की नाही? हा, हा. ही मक्का, ही मक्का आपली, ही बायको. ही बायको
इथे बदल करावा लागेल ना. असं का हा हा ही मक्का आपली आहे. माझी माझी बरोबर आहे, बरोबर आहे. हा, हा. हा. म्हणून म्हणून या वर्षी मग ती बायको म्हणाली हा. की वारीत मी तुम्हाला एकटं जाऊ देणार नाही. बरं. मी तुमच्या सोबतीला येईल. असं का म्हणे मला औंधा वारी करायची म्हणजे करायची. मी असं तिला का? म्हटलं गरिबीची परिस्थिती तिथं गेल्याच्या नंतर हा. तुम्हाला म्हणशील हे घ्या ते घ्या पैसा खर्च करशील माझ्याजवळ पैसा नाही. बरोबर कारभारी मी तुम्हाला काहीच मागणार नाही काहीच नाही फक्त शेगावची दिंडी देऊ द्या आणि त्या दिंडीत येण्यासाठी मला कशी विनवणी करू लागली. काय म्हणायला लागले काय म्हणायची सांगा काही घेऊ नका तिथे गेल्यावर जाण्या अगोदर हो हो काही देऊ नका काही घेऊ नका काही देऊ नका इच्छा मनाची पुरवाल का इच्छा मनाची पुरवाल का धनी मला शेगावी नेसाल का धनी मला शेगावी नेसाल का शेगावी नेसाल का धनी मला शेगावी नेसाल का शेगावी नेसाल का धनी मला शेगावी नेसाल का शेगावी नेसाल का शेगावी नेसाल का शेगावी नेसाल का धनी मला 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 शेगावी नेसाल का आपण जाऊ दोघे पाहू दर्शन जोडी न घेऊ हो दर्शन जोडी न घेऊ रूप देवाचे भुयारा मधले पाहू रूप देवाचे भुयारा मधले पाहू रूप देवाचे भुयारा मधले पाहू राहू घरी चकरापुरी राहू घरी चकरापुरी तीस कोणता तो धावसाल का तीस कोणता तो धावसाल का धनी मला शेगावी नेसाल का धनी मला शेगावी नेसाल का 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 इच्छा थोडी लागली गोडी मनय बेबान झालं अहो मनय बेबान झालं आता गजानन आम्हा सुखाचे जाऊ दे साल आता गजानन आम्हा सुखाचे जाऊ दे चाल आता गजानन आम्हा सुखाचे जाऊ दे चाल कशी राहू घरी चकरापुरी कशी राहू घरी चकरापुरी पाठ जाण्याचं शिकवाल का पाठ जाण्याचं शिकवाल का धनी मला शेगावी नेसाल का धनी मला शेगावी नेसाल का 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 आपले हाल होत काल फेरलेत पुन्हा पुन्हा अहो फेरलेत पुन्हा पुन्हा पवित्र मंदिर हे गजाननाच्या खुणा पवित्र मंदिर हे गजाननाच्या पुन्हा पवित्र मंदिर हे गजाननाच्या पुन्हा या शेगाव नगरी आपण करू वारी या शेगाव नगरी आपण करू वारी तीस कोणता तू धावसाल का तीस कोणता तू धावसाल का धनी मला शेगावी नेसाल का धनी मला शेगावी नेसाल का शेगावी नेसाल का धनी मला शेगावी नेसाल का शेगावी नेसाल का धनी मला शेगावी नेसाल का शेगावी नेसाल का शेगावी नेसाल का काही घेऊ नका काही देऊ नका काही घेऊ नका काही देऊ नका इच्छा